जरा जरा म्हणजे दगड आणि जल म्हणजे पाणी, म्हणजे पाण्यात दगडापासून बांधला किल्ला म्हणजे जंजिरा नाव होतं जंजिरा. तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना सुद्धा जिंकता आला नाही, मग पद्मदुर्ग समोर बांधलाय. पहिला कोण गेला नाही तर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. ते राजा आपले शक्यतो किल्ले बांधत नव्हते, 365 किल्ले जिंकले, 50 वर्ष जगलीत. सगळेच किल्ले जर बांधत सुटले असते तर शक्य होतं का? बांधलेले किल्ले जिंकायची वेळ वाचतो, खर्च वाचतो. हा सुद्धा किल्ला बांधलेला जिंकला. कळालं का? छत्रपतीच्या अगोदर 600 वर्ष किल्ला बांधून तयार होतो. 11 वर्षी भोजराजाने किल्ल्याची तरबंदी बांधलेली आहे. आणि काय आपण इमारती पांढरा आहे या 15व्या शतकात आदिलशहाने बांधलेल्या आहेत. विजापूरचा इब्राहिम आदिलशहा. कळालं का? यांनी बांधलेली इमारती. आता ओळखायचे कशा? हिंदूंच्या घराला चौकडी असतात आणि मुसलमानच्या घराला कमानी असतात. कमान दिसते का? ते कमावून करतो किल्ला मुसलमानी बांधला. 15व्या शतकात आदिलशहाने बांधलेली इमारती आहेत. तुम्ही किल्ल्यावरती फिरण्यात महाराष्ट्रात एकच किल्ला आहे गाडी फिरते, म्हणजे तिथे टॅक्स घेतला तिथून किल्ल्याला सुरुवात झाली. तिथे होता 4 दरवाजा, तो इंग्रजांनी फोडला. तो 4 दरवाजाने बंद ठेवायचा नंतर, आणि हा 3 दरवाजा अशी गडावरती त्यांनी 2 मार्ग. या व्यतिरिक्त गडावरती यायचा मार्ग नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण गडावरती फिरतो आणि आपण काय होतो फिरतो आणि आपला किल्ला समजत नाही. ए बानू शात तुम्ही ऐकत नसला तर गाडी जावा कोण मुलाला बाकीचं ऐकू द्या, नाही तर ना. तर हा एकच किल्ला गाडी फिरते, नाही कुठेही तुम्हाला गाडी फिरते दिसत नाही. खाली गाडी लावून किल्ला 2 दिवस चालत फिरवला, एवढा मोठा किल्ला आहे हा. किल्ला पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला केव्हा? अफजल खान नाव ऐकले का? अब्दुल्ला खान बटारी. अफजल खान हा वाईचा सुभेदार. याची व्याख्या मोबाईल जरा बंद ठेवा तिथे, पण स्विच ऑफ करून ठेवा सगळे 1 तासभर. काय अडचण नाही. छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आहे काय तुम्ही काय घरात एवढं मोठं लगेच फोन येत नाहीत काय नाहीत. कळलं का? बंद करून ठेवा मोबाईल. तर अब्दुल्ला खान बटारी. अफजल खान हा कोणता? वाईचा सुभेदार. राक्षस हत्ती. याची व्याख्या काय होती? 8 फूट उंच 3 फूट रुंद, 20-20 भाकरी एकटा खायचा, ओलादी पार हाताने वाकवायचा. हा अफजल खान 10 नोव्हेंबर 1669 या हत्तीसारख्या अफजल खानचा वध केला होता. माहिती आहे ना? शिवाजी महाराजांनी 15व्या शतकात इमारती बांधल्या. शिवाजी महाराज नव्हते. शिवाजी महाराजांनी हे स्वतःचं राज्य निर्माण केलं, स्वराज्य. 15व्या शतक काय होतं माहिती आहे? मोगलाई, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही. मोगलाई म्हणजे बानो वयात याच्या उतरी मुली पळवून नेल्या ज्याच्या मराठ्यांच्या. मराठी बायका घरात बाहेर पडू शकत नव्हत्या. दहशत होती, दहशत. जाळपोळ व्हायची, घरं पाडली जायची, मंदिरं पाडली, सगळा विषय मराठी मुलकात व्हायचा. आपलेच मातबर सरदार चाकरी मुसलमानाची करायची आणि आपल्या आईबानाची आबरू उठल्या जायच्या. काही थांबवलं आपल्या जिजाऊनी. छत्रपतींना चाकरी कोणाची करून दिली नाही, स्वतःचं राज्य निर्माण करायला लावले, स्वराज्य. मराठी माणूस जगला पाहिजे, मराठी बायकांची आबरू सुरक्षित राहिली पाहिजे, बरोबर ना? पण शिवाजी महाराजांनी आपली करणी कापून हिंदवी स्वराज्य शपथ घेतली आणि आपल्या हिंदवी स्वराज्याला पहिली संस्थापक ठरले छत्रपती शिवाजी महाराज. मग अशी राजाला किती तयारी होती का? 18 पगड जातीचे माणसं, 12 बोलतेदार सामान्य माणसाने घेऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्व निर्माण केलं होतं. खेळता खेळता किल्ला जिंकायत. काय का? 500 मावळे घेऊन जायचे, 5000 माणसांना मारून यायचे. राजे कोणाला दिसत नव्हते. त्यांना मोकुल लोक म्हणजे दख्खन का चुवाई शिवा है ना. कहां से आता है कहां से आता है पता नहीं चलता है. क्या है शिवा? दिखता ही नहीं. जितना तो है लेकिन दिखता नहीं. आणि बडी बेगमने दरबार भरला, पानाचा विडा ठेवला होता. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शहाजीराजांनी बोललो होतं माहिती का? आणि शहाजीराजांना विचारलं होतं, आपका बेटा हमसे बगावत करता है, आप अपने बेटी से समजा सकते या नाही. ते शहाजीराजे म्हणले होते, माझं पोरगं माझं ऐकत नाही, वो मेरी नहीं सुनता, आपके बस में जो होता है वो कर लीजिए. मग त्यांना कॉन्फिडन्स दिला होता, बा माझं पोरगं काय करू शकते. आणि शहाजीराजांच्या पुढ्यातच बेट ठेवला, आम्ही सिर्फ शिवाचा आहे, जिंदा आहे मुर्दा. आणि कोणी पानाचा विडा उचलत नव्हता. अफजल खान म्हणला होता, मी उचलला, त्याने उचलला वेडा. राक्षस. त्याला बायका किती होत्या म्हणजे अफजल खानला? 64 बायका दिल्या मॅडम. आणि या 64 बायका त्याने मारल्यात, ठार मारल्यात यानेच. असा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला. शिवाजी महाराजांनी मोठा भाऊ होता संभाजी भाऊ, लक्षात ठेवा. याची हत्या अफजल खानने केली होती. आणि तू म्हणला होता, अरे इतना सा तो शिवा क्या शिवा मी मरोड के रुकूंगा. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची उंची होती लहान, कीर्ती होती. याने विडा उचलला, आला इथे मराठी मुलकात घरं पेटवली, मंदिरं पेटवली, डोक्याचा वापर केला, नुसतं त्यानं ताकद वापरली. आणि याच अफजल खानला शिवाजी महाराजांनी गोड पत्रिलं, हमें आपसे बहुत डर लगता है, हम आपसे डरते हैं, जंग नहीं करना चाहते, बहुत छोटी सरदार आहे. आणि 10 नोव्हेंबर 1669 याचा कोत्रा बाहेर काढला. 10 नोव्हेंबर 1669 अफजल खानला मारला. राजांच्या मागावरती गनीम, राजांना हवा होता सुरक्षित केला आणि तो दिसला पन्हाळगड बघा. आणि 28 नोव्हेंबर 1669 छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पन्हाळ जिंकलाय 3 दरवाजातून. आपण तिथे जाणार ना, या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं बॉल पडलं. काल का ते आदर्श आहे बघा, राजेंचं पहिलं बॉल पडलेलं ठिकाण आहे. म्हणून शांतपणे किल्ला पाहायला जायचं आणि शांत बघून या. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे स्ट्रक्चर सुद्धा मी दाखवणार आहे, पण ते व्यवस्थित ऐकून घ्यायचं. तिथे वातावरण शांत आहे, तुम्हाला इतिहास सांगितलं आहे. याच्यापेक्षा सुंदर इतिहास तुम्हाला वरती सांगितलं जाईल. पण तुम्ही ऐकणार चांगले असतील सांगायला मला हुरूप येईल. तर नुसतं तुम्ही दंगा करत असला मला बडबड करायला बरोबर वाटतं, बरोबर ना? चला मग आत पाहूया ना. चला या. आता काहीतरी रोलरबाजी करायची वाटते का? गाणी बिणी म्हणायची वाटतात का? काही नाही. का तुमच्या अंगात आता कोण संचारले? फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हाच पार करणं गरजेचं आहे. आणि हे आपण जे वैभव जपतोय ना,
ते राजे आहेत म्हणून म्हणून या राजांसाठी कुठल्या घरावरती गेलो की आपल्या राजांसाठी कुठे वेळ काढायला, कारण ते आपले आराध्य दैवत आहेत. त्याला आपण जे भोगतोय जगतोय हे छत्रपतींच्यामुळे, कारण ते नसते तर आपण पाहायला सुद्धा आलो तर बघा ना. म्हणून छत्रपतीच्या किल्ल्यावरती गेलो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही भविष्यात सुद्धा जा, तुमचे लग्न होतील, तुमच्या नवऱ्या नवीन असतील, तुमच्या बायका नवीन असतील, तर ज्या वेळेला गडकरून असला ते वेग लक्षात ठेवायचं. आपल्या डोक्यात फक्त गड बघताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचे आदर्श पळले पाहिजे. कधी गाणी लावली नाचले असं कधीही करायचं. आणि आपले नियम तोडायचे आहेत का, कुठल्या शाळेची पोरं निघाल्यात असं म्हणता का मला, कुठल्या शाळेची पोरांनी किती रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे आपला किती नियम आपल्याला भरले हे दाखवून देतात. त्याला मागे तुम्हाला वाट पाहायला मिळते काय, अजून तो रस्ता पाहिला का तुम्हाला, पहिलं का. चला आता अंदाज होईल पाहिजे. तुम्ही दाखवतो इतिहास सर आजच्या महत्व आहे त्या सगळ्या किंमत पाहिजे नाही का, इकडे पाहिजे कमाल पाहिजे तुझ्यापुरी कमा नाही का, एक दगड पाहिजे वर्षन बघा या चौकामध्ये लक्ष्मी आहे का, तिथे गणपती पाहिजे दोन आहे ना, सिंह मोठा तो हत्ती मोठा सिंहाच्या पुढे का, सिंहाच्या पुढे आपण कुठलंही काम करा नीट आपल्या मनाचं बुद्ध नाही शक्तीपेक्षा वध केला पहिलं पोट पडलं पौर्णिमेचा दिवस सपोर चांगलं पडलं होतं रात्री चारी बाजूंचा थोडासा वर्षा झाला हर हर माझ्यांच्या नाळाला भुवाबाईला ढोलच पाहिजे पहिल्यांदा शिवाजी आपल्या पडायचा घेतला ते राजेंची आपल्या सुवर्णवादी बांधलो ना. आणि त्यावेळेला हिंदू कुठे काम करतात त्यांनी सांगतात ठीक आहे गणपती सीए म्हणजे शिवर आहे आणि हत्ती म्हणजे अफजल खान, शक्तीपेक्षा जगात सगळ्यात मोठा प्राणी कोणता आहे, राजा मोठा होना चाहिए कभी भी फोटोवर घेण्याचा जायचे दिले आणखी गोष्ट हे अब्दुल सल्ला म्हणून शिवाय माहिती आली उद्यापासून दरबार करा अब्दुल करायला सर सर आदि जो कुछ चाहिए हमें सिर्फ शिवा चाहिए, शिवा को लेके आओ बड़ी देगा लेकिन खाली हाथ नहीं क्या हो रहा गाईडच्या बाजूला चल चल लवकर सांभाळून चला तिथून चला चला सिंगल 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 उभं राहा चल उभा राहा सगळे महत्वाचं आहे बघा तुम्ही चांगला इथं ऐकता मला सांगायला बरोबर वाटतं बरोबर ना. मग तुम्हाला शंकावर काय आहे का काय असेल तर बिंदास उत्तर सुटलेला एखादा प्रश्न असेल तर बिंदास विचारायचा चाल ना मला उत्तर चांगलं आणि योग्य चांगल्या प्रकारे उत्तर दिलं जाईल. आता आपण पाहतोय अंबरखाना बालिकेला धान्याची कुठं अंबरखाना म्हणजे बालिकेला म्हणजे काय असतो
एक्स्ट्रा प्रोटेक्शन घरामध्ये तिजोरी असते ना का सुरक्षित ठेवण्याची का म्हणजे आपल्या घरामध्ये एक्स्ट्रा प्रोटेक्शन जी किल्ल्याचं एक्स्ट्रा प्रोटेक्शन मी तिजोरी असते. आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू शिल्लक कुठे ठेवायच्या कुठे माहिती आहे का धान्य. पण पूर्वी माणसं सगळ्यात पूर्वी करन्सी नव्हती. आता आपण धान्य कसं मोजतो माहिती आहे का किलोग्रॅम मॅट्रिक टन क्विंटल. पूर्वी मोजायची शेर खंडी मन पाहिली माहिती आहे का एक खंडी म्हणजे 20 पोती तर 40,000 खंडी म्हणजे 5 लाख पोती धान्य यात ठेवलं जायचं. आणि हे सगळं 5 लाख पोती धान्य यायचं कुठून तर शेतसारा लागा. आपण सगळे व्यवहार पैशावरती करतो. पूर्वी सगळे व्यवहार धान्यावरती करतो. धान्य आणलं जायचं आणि सैन्याला खायला वापरलं जायचं. तर पूर्वी धान्यात 20 कालवी घ्यायची. बघा बाळांनो पूर्वी एखाद्या मुलगीचा वडील मुलग्याला बघा गेला ना तू मुलग्याला बघत नव्हता अगोदर घरचं कोपरं बघायचा का धान्य किती शिल्लक आहे. माझी मुलगी खाऊन पिऊन सुखी आहे. भरल्या घरात दिली म्हणतात. भरलं घर म्हणजे कुठलं माहिती आहे का आता म्हणतात पैशाचं. पूर्वी धान्याचं भरलं घर असायचं. तर दूध तुमचं घर भरपूर पाहिजे धान्य भरपूर पाहिजे अशा ठिकाणी मुलगी दिली जायची. म्हणजे पूर्वी धान्य असलं तर जास्त मुली दिल्या जायच्या. तर धान्य सुरक्षित ठेवलं जायचं कारण पूर्वी धान्य इथे सरकारचा टॅक्स आणला जायचं संपवलं जायचा. आता एवढ्या धान्य एवढं बीज टाकलं सगळं धान्य खराब होऊ शकतं म्हणून सेंटर लागायला तरबंदी पण आहे. याची काही ग्रंथ कथा आहे ती मॅडमना आणि सरांना मी नंतर सांगणार आहे. मुलांना सांगणार नाही ती वेगळा कथा आहे. तर 5 लाख पोती धान्य ठेवायचे. राजे घरावरती आली तुझी 2 मार्च 28 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी पराग जिंकला आणि 2 मार्च 1660 याच परागरला सिद्धीवरचा वेढा पडला. मग सांगितलं 40,000 फौजेचा वेढा पडला. राजे अडकून पडले. मग हा वेढा किती त्याने काय तोफा मारल्या किल्ला फुटला होता का मग याने काय केलं होतं सिद्धीने तोफा वेढा मजबूत ठेवला कारण का त्याला माहिती होतं शिवाजी महाराजांवर 2च महिने कोणती जुलै आणि मे. जून महिना कुठला आला पाऊस. जून महिन्यात पाऊस चालू होतो आणि धान्य घरावरती संपलं. शिवाजी महाराजांना कुठे काय हालचाल केली जून जुलैमध्ये शिवाजी महाराजांना शरणी चुकली. त्यावेळेला इथलं धान्य संपत आलं आणि सगळ्यात मोठा स्ट्रगल शिवाजी महाराजांनी संघाच्या घरावरती गेला आहे. एक उपाशी दिवस जाऊन केले काल का एक दिवस तर एक जेवायचं दिवसाची 4 महिने वेढा होता. इथं सगळं धान्य संपत आलं. राजांना खराब प्रश्न पडला उपास मारायचा. मग राजे कसे निसटले माहितीये का कसे त्यांच्यासारखेच दिसणाऱ्या व्यक्तींना काय नाव तिचं शिवाजी महाराज. बघा हा इतिहास आहे. दाढी कोरता कोरता राजेने पाहिलं. राजांना वाटलं आपल्याला काय दिसतो शिवाजी महाराज म्हणले तर शिवा दिसतोच माहेर का शिवाजी महाराज होशील का ते शिवा म्हटलं होतं राजे मी नाही तिच्या चपला राजांच्या लायकीने तुमचा अंगर कसा घालायचा राजामध्ये घाला अंगर घाल फिर गडावरनं संपूर्ण गडावर फिरवला. सर्वांनी मुजरा केला. सर्वांना वाटलं आपला राजा आला. ते आपल्या राजाने विचार केला अगर माझी माणसं फसतात तर 40,000 दुश्मनात मला कोणी ओळखू शकत नाही. त्याला विचारलं कधी कामगिरी कशी का ते शिवा म्हणता होता राजा जीव गेले चालेल कुठलंही काम द्या त्या जन्मातून जाती सार्थक होईल. तुमच्यावर काम करण्याच्यापेक्षा मोठी पुण्य कुठली आहे का. आणि राजेने याला सांगितलं तू नक्की शिवाजी म्हणून सिद्धीकडे जायचं आहे. शिवरायांचे बोलणे कसे चालणे कसे सगळं शिकवलं. आणि आपल्या बहेरजी नायकांनी बातमी काढली पश्चिमेला वेढा ढिला पडलाय आणि पूर्वीच्या साईडला आहे सिद्धीची पालखी. मग राजेने पूर्ण युद्ध तयार केली. नकली शिवाजी पाठवायचा पूर्वेकडे आणि आपण पश्चिमेच्या दिशेने विशाळगडला निघून जायचं कळाल का. आणि 12 जुलै 1660 सिद्धीला सिद्धी छावणी वाट पाहत होता शिवाजी महाराजांची. अवघड निरोप दिल्यामुळे दारुपीला नाजवान चालू झाली होती आणि या संधीचा फायदा घेतला. आपण सध्या कुठे यंत्र आणखी एक पॉईंट पाहणार आहे. सध्या कुठे 2 पक्षी तयार केल्या. एका पालखीत नकली शिवाजी एका पालखीत खरी शिवाजी आणि नकली शिवाजी पाठवले सिद्धीकडे 4 जबाबदारी खाली. जाताना आपल्या राजाने या शिवागीला कटकून मिट्टी मारली होती. राजांच्या डोळ्यातून आशीर्वाद होते आणि राजाने या शिवागीला विचारलं होतं आशीर्वाद दिसतोच माहेर काच निघाला सिद्धीजवळ गेली शिवाजी महाराज म्हणून तिथे गेल्यावर मारला जाऊ शकतोस. कदाचित तुझी माझी शेवटची भेट आहे. काय इच्छा असेल कामना असेल तर आत्ता सांग दिली जाईल. ते शिवा म्हणला होता राजा मी न्हावी आणि जाती जर न्हावी मी जन्म म्हटलो तर मेलो तर मरताना छत्रपती शिवाजी महाराज मरतो एका गुच्छ मला सार्थ अभिमान आहे. कारण राजा माझ्या अंगावरती अंगिरा कोणाचा आहे तुमचा आहे. डोकं जिरून तुमचा आहे. पादुका तुमच्यात कपड्याची माळ तुमची आहे आणि तुम्ही म्हणण्यापेक्षा जगात मोठी दौलत कोणती आहे का. 7 जन्माची पुण्य आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मरून येते आणि संधी मी सोडू का आणि हीच माझी खरी दौलत. आणि ती पालखी गेली 4 दरवाजा अजून खाली सिद्धी गेली आणि आपली खरी शिवाजी महाराज विशाळाला निघून गेले. राजे निघून गेलेत आणि या शिवाकाशी ते 4 तास वेळ काढला. जणू काय मी शिवाजी महाराज आहे. ज्या वेळेला शिवाकाशीतला शिवाजी महाराजांना पाहिलं त्यावेळी सिद्धीला वाटलं आता बरं झालं बडी बेगमला आपण तिला शब्द पाळला आता याला पकडून कसं आहे विजापूरच्या दरबारात घेऊन जायचा. 4 तासात त्याने सगळे गडकोड देऊन टाकले. हे जे होते तुझ कुठे त्यावेळेस ताजी बोलणी करायची. 4 तासांत त्याला कोण चुकला नकली शिवाजी आहे. अफजल खानचा मुलगा फाजल खान आला होता आणि त्यानं सांगितलं नकली शिवाजी तोप करायला लावला. कसं ओळखलं तू माहिती का बानू. आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो ऐकून इतिहास खरा असतो कुठल्या जातीच्या तुम्हाला माहित नाही. इतिहास चांगलाच आहे आणि हा इतिहास सांगता आला पाहिजे. जाती नसतो
आणि प्रोफेशनल इतिहास असतो. आम्ही कुठला इतिहास खोटा सांगत शिवा काही कशी ओळखली सांगतोय ऐकून घ्या. अफजल खानचा वध करायला शिवाजी महाराज प्रतापगडच्या पायथ्याला गेले होते. शिवाजी महाराजांना मारत होता अफजल खानला, तर त्याच्याकडला दिसला सैद बंडा. राजाने विचार केला आधी एक राक्षस मारायचा, त्याला दुसरा राक्षस आहे, आपण सैद बंडाला मारू शकत नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी डोकं चालले. आपले वकिलात पाठवले गंगाधर पंतांना निरोप दिला, हमें सैद बंडा से बहुत डर लगता है, इससे पहले बाहर निकाल दीजिए. जब तक बंडा अंदर है मैं अंदर नहीं आ सकती. हा शिवाजी महाराजांचा केलेला प्लॅन होता अफजल खानला एकटं पाडायचा. आणि शिवाजी अफजल खानला वाटलं समोर दिसतो शिवा, हाच काय एवढा वजन आहे, मी केवढा आणि हा केवढा. कशाला पहिला बंडा त्याला बाहेर काढला आणि हा बेटा तयार झाला. आपला वकील बरोबर घेतला होता. राजे गेलेत, त्याला मिट्टी मारली, आव शिवा गेले लग जाओ. राजेंचे हात पोचलेच नाही, त्याने कट्ट्याचा वार केला, तर राजाने आपल्या वाघ नक्या घातल्याने जा कोत्रा बाहेर काढला. माहिती ना, त्यावेळेला हा मोठ्याने उरला दगा. त्यावेळेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला वार कुणी केला माहिती आहे? कृष्णाजी भास्कररावजी कुलकर्णी. नाव ऐकले कधी? हा अफजल खानचा वकील होता. मला असं इतिहास खरा आहे म्हणून तुम्हाला जाते विचार मला काही फरक पडत नाही. माझा युट्यूब जरी झाली मी सगळ्यांना सांगतो, हा इतिहास सांगतो, लक्षात राहा. मुलांनी सांगता आला पहिला इतिहास. आणि छत्रपतीच्या वरती पहिला वार केला. आपली तलवार काढली, आपल्या छत्रपतीला तलवार मारली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज एकच वाक्य बोलले, पंत जाणे थांबले नाही, ब्राह्मणात ते पाप मानले जाते. पण ब्राह्मण जरी असला तर स्वराज्य कोणत्याही माणसाला गाई केली जाणार नाही. स्वराज्याचा दुश्मन तो माझा दुश्मन. पंत तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, गरिमाची साथ सोडा. आम्ही जे काम करतोय धर्मनिष्ठेचं आहे, स्वराज्याचं आहे, स्वराज्य उभारणीचं आहे, आणि तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. त्यावेळेला पंताने परत तलवार काढली आणि आपल्या शिवरायांना तलवार मारली. बघा आपलीच माणसं. Hehehehe